असंयतात्मना योगो दुष्प्राप्य इति मे मतिः। वश्यात्मना तु यत्तता शक्यो वाप्तुमुपायतः। 36. असंयतात उच्छृंखल आत्मना मनाने योगः आत्मसाक्षात्कार दुष्प्राप्य प्राप्त करण्यास कठीण इति याप्रमाणे मे माझे मती ही मत वश्य संयमित केलेल्या आत्मना मनाद्वारे तू परंतु यतता प्रयत्न करताना शक्य हा शक्य अवाप्तुम प्राप्त करणे उपायतः योग्य साधनांनी ज्याचे मन उच्छृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे. तात्पर्य भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यांपासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही तो कदाचितच आत्मसाक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो. योगाभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुखोपभोगामध्ये रत करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटविण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. मानसिक संयमनाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ कालापव्यय होय. योगाचा असा हा देखावा भौतिकदृष्ट्या लाभदायक असू शकेल, परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन निरंतर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करून त्याला संयमित केले पाहिजे. जोपर्यंत मन कृष्ण भावनेमध्ये युक्त होत नाही तोपर्यंत ते स्थिर आणि संयमित होऊ शकत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्य हा सहजपणे विशेष असे प्रयास न करताच योगाभ्यासाचे फळ प्राप्त करतो, परंतु योगाभ्यासक कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय यशप्राप्ती करू शकत नाही.